श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आहे होळी पौर्णिमा. या दिवशी त्रिशूल शुभयोग जुळून आलेला आहे आणि आपण या दिवशी काही जर बघा, आता नेमके होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी 30 वर्षानंतर दुर्लभकारी त्रिशूल राजयोग या 4 राशींच्या सर्व समस्या दूर होतील. ज्योतिष पंचांगानुसार होलिका दहनाच्या दिवशी 30 वर्षानंतर दुर्लभकारी त्रिशूल राजयोग निर्माण होत आहे. त्रिशूल राजयोगाची निर्मिती होताच या 4 राशींचे येणार आहेत चांगले दिवस. या 4 राशींवर मात लक्ष्मीची कृपा होणार आहे, ज्यामुळे या राशीवाल्यांचे दिवस अगदी सोन्यासारखे होणार आहेत, ज्यामुळे या राशीवाल्यांच्या जीवनात येणारा आनंदच आनंद आहे. बघा, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत की त्या कोणत्या राशी आहेत की जेणेकरून त्यांचे दिवस चांगले येणार आहेत. तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता होलिका दहन हे हिंदू धर्मात खूपच महत्त्वपूर्ण सण आहे. बघा, होलिका दहन हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमे तिथीला साजरा केला जातो. होलिका दहनाचा दिवस भगवान विष्णूंच्या सर्वात प्रिय भक्त प्रल्हाद, राक्षस हिरण्यकश्यप आणि होलिकाशी संबंधित आहे. धार्मिक मान्यता या दिवशी प्रत्येक लोकांची वेगवेगळी आहे. बघा, हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी 13 मार्च 2025ला सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 14 मार्चला 12:30 वाजता होणार आहे. तर बघा, पंचांगानुसार होलिका दहन हे आपल्याला 13 मार्चला करायचे आहे. तर सर्वात खास गोष्ट म्हणजे बघा, या होलीला दहनाच्या दिवशी 30 वर्षानंतर सूर्य, बुध आणि शनी यांची कुंभ राशीत महायुती बनत आहे. सोबतच त्रिशूल योग आणि गुरुवारचा दिवस आहे. तर या पर्वाला अधिकच विशेष बनवत आहेत. बघा, 30 वर्षानंतर त्रिशूल राजयोग बनताच या 4 राशींवर माता लक्ष्मीची कृपा होईल. होलिका दहन या 4 राशीसाठी खूपच जास्त लकी होणार आहे. बघा, ज्यामुळे या 4 राशींचा भाग्योदय होईल. सोबतच या विशेष योगात केले गेलेले मंत्र, तंत्र, यंत्र, साधना, सेवा, उपाय खूपच प्रभावशाली होणार आहेत. याचं कारण आहे की याला सिद्धरात्र देखील म्हटलं जातं. तर आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की कोणत्या आहेत भाग्यशाली राशी ज्यांच्यावर त्रिशूल राजयोग बनल्याने खूपच जास्त त्यांना त्यांच्या जीवनाला फायदा होणार आहे. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाले 30 वर्षानंतर बनत असलेल्या होलिका दहनाच्या दिवशी त्रिशूल राजयोग बनताच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद येणार आहे. त्रिशूल राजयोग तुमच्यासाठी खूपच खास होणार आहे. या काळात भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर होणार आहे, ज्यामुळे बघा तुमच्या दुःखाने भरलेल्या जीवनाचा काळ आता संपणार आहे. सोबतच जी लोक खूप दिवसापासून समजा बघा, आता कधी कधी काय होतं जीवनामध्ये आर्थिक समस्या काय संपायचं नावच घेत नाहीत. मग ह्या तुम्ही जर आर्थिक समस्यांना सामोरं जात असताल तर त्यांच्यापासून देखील तुमची आता सुटका होणार आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती खूपच चांगली होणार आहे. तसेच वृश्चिक राशीवाले खूप काळापासून तुम्ही तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असताल, एखादी जागा, गाडी, तर ही देखील स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे. तसेच या काळात तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. भगवान विष्णूंच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त अगदी मनाप्रमाणे राहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी वरदान समान ठरणार आहे. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशनचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत. त्याचबरोबर वेतनात देखील तुमच्या वाढ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या म्हणजे तुम्हाला बघा, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बोनस देखील मिळेल. हा काळ तुमच्यासाठी लकी असणार आहे. तसेच विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर या काळामध्ये तुमचे हे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. तर बघा, व्यापार करणाऱ्यांना व्यापारात खूप जास्त विकास पाहायला मिळेल जर तुमचा व्यवसाय असेल तर. समजा आता त्यानंतरची रास आहे बघा, ती म्हणजे वृषभ. या राशी वाल्यांना 30 वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या सूर्य, बुध, शुक्राच्या युतीने त्रिशूल राजयोग तुम्हाला जास्त लाभ देणार ठरणार आहे.
होलिका दहनाच्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे, ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूपच शानदार जाईल. होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या सर्व दुःखांचा नाश होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती अधिकच चांगली होणार आहे. या होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहेत. त्याचबरोबर सुख, समृद्धी, धनवैभव येईल. तसेच ज्यांच्या लग्नाच्या संबंधित समस्या येत होत्या त्या समस्या देखील दूर होतील. जीवनात लवकरच लग्नाचे योग देखील जुळून येणार आहेत. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला पाहिजे तसे यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमचे मन लागेल. जीवनात अध्यात्मतेचा संचार होईल. शारीरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ राहाल. त्रिशूल राजयोगाने तुमच्या जीवनात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. तसेच कोणत्या ना कोणते नवीन कार्य आपोआप प्रारंभ होईल आणि प्रत्येक कार्य तुमच्या भविष्यासाठी फायदेमंद राहील. तसेच समाजात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन उत्तरदायित्व देखील मिळू शकते. विद्यार्थ्यासाठी हा काळ खूपच भाग्यशाली राहील. व्यापार करणाऱ्यांना व्यापारात अधिक फायदा होईल. तसेच तुमच्या घरात एखाद्या धार्मिक कार्याचे देखील योग बनत आहेत. या काळामध्ये तुम्ही घर खरेदी करू शकता. तसेच बघा, जुन्या ज्या काही समजा मतभेद असतील, वाद असतील, त्यापासून देखील तुमची सुटका होईल. त्याचबरोबर तुमच्या वाणीने लोक प्रभावित होतील. तुमच्या मुलांच्या जीवनात देखील या काळामध्ये आनंद राहील. आता त्यानंतरची रास आहे ती बघा धनु. आता बघा, जे धनु राशीचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 30 वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ त्रिशूल राजयोग तुमच्यासाठी खूपच जास्त फलदायी ठरणार आहे. कारण भगवान विष्णूंची खूप जास्त कृपा या दिवसापासून तुमच्यावरती होणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या संपणार आहेत. तसेच तुमच्या दुःखाचे दिवस देखील संपणार आहेत. भगवान विष्णूंच्या कृपेने आता तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल देखील होणार आहेत. तर बघा, तुमच्या तरक्कीचे मार्ग उघडतील. धनु राशीवाले 13 मार्चचा दिवस तुमच्यासाठी अगदी सोन्यासारखा दिवस राहणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. तुमच्या जीवनाचा भाग्योदय होईल. जीवनातील दारिद्र्य दूर होईल. या काळामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. जीवनात नियम आणि कायद्याचे पालन अवश्य करा. व्यापार करणाऱ्यांना व्यापारात फायदा होईल. तसेच व्यापारात प्रगती देखील होईल. नोकरी करणाऱ्यांना कंपनीमधून देखील चांगले पगार तुम्हाला मिळतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल. सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होऊ शकते. अचानक धनलाभ प्राप्तीची संभावना देखील बनत आहे. त्याचबरोबर बहीण भावांमध्ये या काळामध्ये अगदी आपुलकीचे नाते निर्माण होईल. त्यानंतर आता बघा, रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीवाले 30 वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ त्रिशूल राजयोगाचा तुम्हाला देखील खूपच फायदा होणार आहे. बघा, या काळामध्ये मकर राशीवाले तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत आनंदच आनंद. त्याचबरोबर खूप दिवसापासून एखादे रखडलेले काम या काळामध्ये यशस्वीरित्या तुमचे पूर्ण होताना दिसणार आहे. त्याचबरोबर बघा, या काळामध्ये तुम्हाला अचानक धनप्राप्ती देखील होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देताल. तसेच बघा, विद्यार्थ्यांसाठी हा काळ जो आहे तो खूपच हाती यश मिळवून देणार आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळेल. त्याचबरोबर वैवाहिक जीवन या काळात आनंद राहील. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप जास्त फायदेमंद राहणार आहे. त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये वेतन वृद्धी मिळू शकते. त्याचबरोबर मकर राशीवाले भगवान विष्णूंची खूप जास्त कृपा तुमच्यावरती या काळामध्ये राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यामधून सुटका मिळेल आणि तुम्हाला चांगले मार्ग देखील दिसून येतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसाल. तर बघा, होळीला या राशी होलिका दहनाच्या दिवशी मिळणार भगवान विष्णूंचा आशीर्वाद, ज्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे खूपच आनंदच आनंद, ज्यामुळे यांचे जीवन बदलणार आहे. त्यांना मिळणार आहे त्यांच्या नशिबाची, त्यांच्या कष्टाची साथ त्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.